आदरणीय अजितदादा, तुम्हाला गुन्हेगारीवरती बोलण्याचा नैतिक अधिकार राहिलेलाच नाही आहे. कारण तुम्ही बीडमध्ये येता, जे बीडमध्ये प्रकरण झाले, गुन्हेगारीने उच्चांक गाठला होता, त्या ठिकाणचं पालकमंत्रीपद तुमच्या हातात आल्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी येऊन इथल्या गुन्हेगारांना सक्त ताकीद दिली की इथून पुढे जर असं वागाल तर मोकोकामध्ये जाल, कडक कारवाई मी केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच अजितदादानं पुण्यामध्ये असणारे जे आंदेकर फॅमिली आहे त्यांना तिकीट दिलं, खुनाच्या आरोपामध्ये जेलमध्ये असणारे. त्यानंतर मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळतं की कुख्यात गुंड पुण्याचा असणारा गजा मारणे नावाचा, त्यांच्या पत्नीला सुद्धा अजितदादांच्याकडून तिकीट देण्यात येत आहे किंवा दिलंय, असं मीडियाच्या माध्यमातून कळतं. मग दादा, तुम्हाला काय दुसरे उमेदवार तुम्हाला मिळाले नाहीत का? या तुमच्या अशा वागण्यानं समाजामध्ये काय मेसेज जाणार आहे? कारण की गुंडांचं जर आश्रयस्थान जर राजकारण होत असेल तर या ठिकाणी चांगल्या लोकांनी नेमकं करायचं काय? ह्या उमेदवाऱ्या तुम्हाला दादा पाठीमागं घेता येऊ शकतात किंवा रद्द करता येऊ शकतात. एखाद्या चांगल्या उमेदवाराला तुम्ही त्या ठिकाणी उभं केलं तर आणखी चांगलं होईल. असंच असणारं ते भारतीय जनता पार्टीच्या पूजा मोरे जाधव यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं आणि तिकीट दिल्याच्या नंतर काही काळाने, म्हणजे एक दुसऱ्या दिवसानेच भारतीय जनता पार्टीमधल्या बऱ्याच लोकांना ही गोष्ट पटली नाही, रुचली नाही. कारण या ताईंचं पाठीमागं ज्यांनी वक्तव्य केलेले समोर आले, केलेलं कर्म चालून आलं आणि उमेदवारी पाठीमागं घ्यावं लागली. किती आक्रोश केला आपण काल पाहिलं असेल. मग हे सगळं होत असताना दादांनी सुद्धा अशा गोष्टीचा बारीक विचार करायला पाहिजे. पक्षाचं मोठ्या प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे.